फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या निर्देशानुसार आणि अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली। वाळूज MIDC परिसरातील FDC लिमिटेड या कंपनीत छापा टाकून एनर्जल या RTS फ्रूट बेवरेज एनर्जी अँड इलेक्ट्रोलाइट पेयाच्या 84,992 बाटल्या जप्त करण्यात आल्या। जप्त साठ्याची किंमत तब्बल 36,172 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। FDAला मिळालेल्या माहितीनुसार हे उत्पादन मिसब्रँडेड म्हणजे चुकीचे लेबलिंग किंवा ब्रँडिंग असलेले असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात कंपनीचे नामनिर्देशित प्रतिनिधी चंद्रकुमार सुरेंद्र चौरे यांच्याशी संबंधित आस्थापनावर कारवाई करण्यात आली आहे। अन्न सुरक्षा अधिकारी PS कुचेकर आणि PP सुरसे यांनी ही मोहीम राबवली आहे। सहाय्यक आयुक्त DV पाटील आणि सह आयुक्त SR करकले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पूर्ण करण्यात आली आहे। ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असा स्पष्ट इशारा अन्न औषध प्रशासनाने दिला आहे।